नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 221 आणि भाग 222. श्री महाराज एका ठिकाणी म्हणतात, मी सध्या 74 वर्षाचा आहे, पण मला तुम्ही मी 74 वर्षाचे बालक आहे असे म्हणायला मुळीच घाबरू नका. मला स्वतःलाच जाणवते की सर्व काही बदल होऊनही मी मुळात मूलच आहे, बालकच आहे. माझे गुरु पण मला म्हणाले होते, अहो आता देखील तुम्ही ते मूलच आहात. तेच तुमचे स्वरूप आहे. हे मी आहे, ते मी आहे अशा कल्पनेमुळे तुम्ही बिघडण्यापूर्वी फक्त आपण आहो किंवा मी आहे हे अगोदरचे असणारे असणे पण अजूनही जसे आहे तसेच शुद्ध स्वरूपात आहे. म्हणून तुम्ही अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत जसे होते त्या स्थितीपर्यंत मागे मागे या. त्या स्थितीपर्यंत मागे मागे या. मी आहे या शुद्ध असणेपणाशी चिटकून राहा. तेच तुमचे व्हॉट इज असणे आहे. अँड टू रिमेन इज व्हॉट इज. श्री महाराज म्हणत, या स्थितीत मी तासनतास असे. मग मी माझे गुरु, आजूबाजूचे रोजचे जीवन हे सर्व काही क्षणाकरता विसरून जात असे आणि शांती आणि मौन इतकेच काय ते बाकी उरे. सर्वात जास्त प्रेम तुम्ही स्वतःवर करता असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. सर्वात जास्त प्रेम तुम्ही स्वतःवर करता, स्वतःच्या असणेपणावर करता. म्हणून हे सर्व सांगण्यात येत आहे. स्वतः सुरक्षित सुखी असावे असे सर्वांनाच वाटते. या बाबतीत लाज बाळगण्याचे काही एक कारण नाही. स्वतःवर प्रेम करणे हे नैसर्गिक आहे. त्यात वाईट काय आहे? चांगलेच आहे. पण आपले प्रेम म्हणजे काय? तर स्वतःवर प्रेम म्हणजे कशावर प्रेम असले पाहिजे ते मात्र प्रथम कळले पाहिजे. तुमचे खरे प्रेम देहावर असते, हा तुमचा भ्रम आहे. पाहणे, अनुभवणे, असणे, विचार करणे अशा जीवनाच्या महत्वाच्या गोष्टीवर ते असते. पण एवढे कळकळीने लक्षात ठेवा की तुम्ही अशा ज्या जीवनावर प्रेम करता तेच जीवन तुम्हीच असता. तुम्ही अशा ज्या जीवनावर प्रेम करता ते जीवन तुम्हीच असता. एवढेच पक्के लक्षात ठेवा. एवढेच पक्के लक्षात ठेवा. तुमच्यात कुठलीच विभाजने नाहीत. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा दुःखच असता. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही आनंदच असता. जेव्हा तुम्ही भयभीत असता तेव्हा तुम्ही भयच असता. जेव्हा तुम्ही रागीट असता तेव्हा तुम्ही क्रोधच असता. जेव्हा तुम्ही लोभी असता तेव्हा तुम्ही लोभच असता. जेव्हा तुम्ही अज्ञानी असता तेव्हा तुम्ही अज्ञानच असता. जेव्हा तुम्ही ध्यानी असता तेव्हा तुम्ही ध्यानच असता. जेव्हा तुम्ही ज्ञानी असता तेव्हा ज्ञानच असता. जेव्हा तुम्ही समाधानी असता तेव्हा तुम्ही समाधान असता. आणि शेवटी तुम्ही जेव्हा ज्ञानी असता तेव्हा तुम्ही ज्ञानच असता असे श्री महाराजांनी अनेक ठिकाणी म्हटले आहे. ही सर्व विभाजने नीट समजावून घ्या व आपल्या अशा समग्रतेचा अनुभव जरूर घ्या. कारण मोठ्यामध्ये लहान सामावते, लहानात मोठे सामावत नाही. कुठलेही विभाजन म्हणजे लहान लहान तुकडे. त्यात आधीचे विभाजन नसणारे कसे काय सामावणार? कुठलेही विभाजन म्हणजे लहान लहान तुकडे. त्यात आधीचे विभाजन नसणारे जे आहे ते त्यात कसे सामावणार? म्हणून स्वतःचा शोध घ्या. इथे श्री निसर्गदत्त महाराज उपनिषदाच्या तोडीचे विधान करतात. जे प्राप्त झाले असता, कोणते आहे ते विधान? जे प्राप्त झाले असता सर्व काही अगोदर पासूनच प्राप्त आहे हे कळते अशा स्वतःच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच असा. काही लोक महाराजांना विचारत, तुम्ही इतका प्रयत्न करता, पण आम्ही लोक तुमच्याप्रमाणे तुमच्यासारखे जागृत का होत नाहीत? यावर महाराज म्हणत, जागृत व्हाल, निश्चित जागृत व्हाल.
माझा प्रयत्न निष्फळ होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या या जगाबद्दल व तुमच्या अमुक-तमुक अशा समजाविषयी शंका घ्याल, हे स्वप्न तर नाही ना, मिथ्या तर नाही ना, हे अमुक-तमुक व जगाची स्वप्न याचा आधार काय? हे असे दिसण्याचे, समजण्याचे कारण काय? जेव्हा तुम्ही तुमच्या या जागृत स्वप्न अशा मिश्रित अवस्थेबद्दल शंका घ्याल, तेव्हा ही पूर्ण जागृती तुमच्यापासून फार दूर असणार नाही. भाग 222. काही जण श्री महाराजांना विचारत, तुम्ही एकच एक वर्षानुवर्षे सांगत आहेत, जणू दळलेलेच पीठ परत 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 दळत आहात. आता त्यात काहीच नाविन्य राहिले नाही. यावर श्री महाराज म्हणत, अहो, रोगी अनेक असतात, त्यांना वेगवेगळे रोग असतात, पण प्रत्येक रोगावर, उदाहरणार्थ खाज जर असेल तर त्यावर औषध मात्र एकच असते. म्हणून तुम्ही एकच एक औषध देता अशा तुम्ही म्हणू शकता काय? त्याला तुम्ही हरकत का घेता? असो, ज्ञानी स्वतःला कोणी विशेष समजत नाही. जे आपली थोरवी विशेषता मिरवतात ते ज्ञानी नव्हे, ते ढोंगी आहेत. ज्ञानी हा स्वतःला अगदी सामान्य म्हणजे निसर्ग असा समजतो. जो स्वतःला सर्वशक्तिमान, सर्वज्ञ भगवान इत्यादी समजतो, तो मूलतः अज्ञानीच होय. गुरुवचनांना म्हणजे त्यात उच्चारलेल्या शब्दांना काहीच अर्थ नाही, पण त्या शब्दामागे जी शक्ती आहे त्यालाच खरे महत्व आहे. आत्मज्ञान हे कशाचे तरी फळ नसते, म्हणजे एकामुळे दुसरे घडते असे ते आत्मज्ञान मुळीच नाही, म्हणजे ते कार्य-कारण भाव रहित आहे. स्वतःबद्दलची तुमची केलेली कल्पना किंवा तुम्हाला सांगितलेली कोणतीही व्याख्या खरी नाही. साधना, इतर वाचन, ग्रंथलेखन या सर्वांचा जेव्हा वीट येतो, तेव्हा समजा की सद्वस्तू प्राप्त व्हायची वेळ आलेली आहे. जेव्हा तुम्ही जगाकडे, देवाकडे काहीही मागत नाही, कोणी काही दिले तरी ते नकोसे वाटते, मग तुम्ही कशाचीही अपेक्षा करत नाही, तसा कोणता प्रयत्नही करत नाही, हा खरं म्हणजे तुम्ही तुमच्याकरता असलेला शुभ संकेत समजा. जगात अज्ञानी जास्त आहेत, ज्ञानी कमी आहेत, अशा नुसत्या उचापती करू नका. तुम्हाला त्याचे काय करायचे आहे? तुम्ही स्वतःचेच पहा ना, तितकेच पुरे. तुम्ही आहात असे तुम्हाला जाणवते. ते का जाणवते, कशामुळे जाणवते याचा शोध घ्या. नामरूपाचे अर्थात देह बुद्धीचे ओझे न वाहता जसे आहात तसे अगोदरचे म्हणूनच असा. स्वतःला नामरूप देऊन तुम्ही जेव्हा स्वतःला जास्त स्पष्ट करू पाहता, तेव्हा तुमचे स्वरूप तुम्ही तितकेच अस्पष्ट करता हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही आहात एवढेच फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायला हवे. हेच तुमचे भांडवल आहे आणि तेच भांडवल तुम्ही वापरा, वारंवार वापरा. आपण असण्याच्या जाणीवेकडे लक्ष असले की मनुष्य त्वरित परिपक्व होतो. म्हणजेच आपण अगोदरपणाने असणारे असणे पण आहोत यातच राहा. स्वतःबद्दलच्या अमुक तमुक अशा सर्वच कल्पना सोडा आणि आहात तसे राहा. कारण काय? तुम्ही मूळचे तसेच आहात. दुसऱ्यांना या बाबतीत काहीच विचारू नका. तुमच्याबद्दल तुम्हाला दुसऱ्यांना तुम्ही कसे आहात या त्याच्या सांगण्याचा तुम्हाला काय फायदा? तुम्हीच तुम्हाला ओळखले पाहिजे. स्वतःकडेच दृष्टी वळवून पहा. या बाबतीत दुसऱ्याची मदत घेऊ नका. एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे व्यर्थ भटकत राहू नका. सर्व विहिरीत एकच एक पाणी असते. जी जवळ विहीर ती आपली, त्यातूनच ते पाणी घ्या. चालू क्षणी असलेले मी म्हणून असलेले मर्यादितत्वच चालू क्षणी असलेले मी म्हणून असलेले मर्यादितत्वच भूतकाळ व भविष्यकाळ म्हणून मी होतो आणि मी असेन अशा प्रकारे वावरते. हे मी नेहमी देहबुद्धीशीच चिटकून असते. हे मी नेहमी देह मन बुद्धीशी चिटकून असते. मी म्हणून असलेला जो मी आहे तो गतस्मृतींनी आणि भविष्यकालीन कल्पनेनेच उभा केलेला आहे. स्मृती व विचार हे वस्तुतः एकच आहेत. विचार हा नेहमी विभाजनच करत असतो. तो आपल्या या विशेष शक्तीचा, विभाजनकारी शक्तीचा
वापर करून आपलेच दोन भाग करतो. एक भाग मी म्हणून आपण वेगळे आणि स्वतंत्र, अर्थात इतर विचारापासून वेगळे व स्वतंत्र व्यक्तिमत्व असे कल्पतो, विचारक म्हणून मिरवतो आणि आपणच नियंत्रक होऊन आपल्याच विचाराला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. मुळात हे मीचे म्हणजेच विचारकाचेच असणे आहे. जरी हा मी किंवा हा विचारक आपले सातत्य व सत्यत्व मिरवत असला तरी तो मिथ्या आहे, भासमान आहे, नसलेलाच आहे. मी करतो या कल्पित मीचा निराश होणे अत्यंत गरजेचे आहे. नसलेले ओळखले गेले की ते आपोआप जाते. हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. म्हणजे आता जे राहिले ते बरोबरच असेल असे समजा, यात शंका नाही. देह आणि देहाच्या नामरूपाला मी म्हणून कवटाळून बसलेले जे भ्रामक व्यक्तित्व आहे ते असे आहे हे ज्याच्यामुळे कळणे शक्य होते, ते अगोदरपणाने असणारे असणे पण आपणच आहोत हे निश्चित समजा आणि त्या असणेपणातच असा.